नमस्कार, आज शिकणार आहोत खूपच सुंदर 5 ते 5 डॉटची रांगोळी। पूर्ण व्हिडिओमध्ये राहा। ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणला आहे दिवाळी निमित्त। एकदम आपली सोपी रांगोळी आणि सुंदर अशी रांगोळी होणार आहे, कलरफुल। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। आणि अगदी सोप्या पद्धतीने मी कलर कॉम्बिनेशन आणि रांगोळी दाखवली आहे। अशा पद्धतीने 5 ते 5 डॉट पाडून घ्यायचे आणि हे बघा दोन डॉट मध्ये रेष मारून घ्यायची आहे। इथून ही 2 डॉटला रेष मारून घ्यायची आहे। खूपच सोपी आणि सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे। खास ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते। वरती आणि आजूबाजूला आपल्याला अशा रेषा मारून घ्यायच्या बघा। वरच्या डॉटला भिडवून बाजूची जी जागा आहे तिथेही आपल्याला सेम तेवढीच रेष घ्यायची आहे। हे बघा सेम त्या मापाने अगदी कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे। हे बघा आता काय करायचं आपल्याला, असं गोल गोल करत जायचं बघा। मी डबल वेळा गोल करून एक पाकळी तयार केलेली आहे। इथेही आपल्याला असं गोल करून आणि मी छोटीशी अशी प्लास्टिकची डब्बी घेतली आहे। तुम्ही नक्की यूज करा, यूजफुल बॉटल आहे। बाजारात भेटते आपली टिपक्यांची बॉटल, ती यूज करायची आपल्याला। 5 रुपयाला भेटते फक्त, नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने बघा खूपच सुंदर आपण त्या बॉटलने डिझाईन काढू शकतो। तुम्ही नक्की ट्राय करा। छोटीशी बॉटल भेटते। इथं आपल्याला मी दाखवलं आहे की बॉटलने कलर कसे भरायचे। ज्यांना अगदी हाताने कलर भरता येत नसेल त्यांनी बॉटलमध्ये कलर टाकून अशा पद्धतीने कलर भरून घ्यायचे। बघू शकता तुम्ही मी भरते, कारण कोणाकोणाला कलर भरता येत नाही चुटकीने। तर आपल्याला काय करायचं आहे, बॉटलमध्ये कलर टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे। नक्कीच तुम्ही ट्राय करा, नक्की येईल तुम्हाला ही। खास दिवाळी निमित्त मी व्हिडिओ आणला आहे आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी। हे बघा थोडं गोल गोल करत जायचं एका बोटाने आपल्याला, व्यवस्थित सेम त्याच जागेवर आपल्याला गोल गोल करून घ्यायचे आहे, म्हणजे विरुद्ध कलर आपल्याला टाकता येईल। फक्त मी बॉटलने कसे कलर भरायचे ते दाखवलं आहे आणि कलर कॉम्बिनेशनही दाखवलं आहे मी। हे बघा जे आपण गोल केलं आहे त्याच्यामध्ये मी लाल कलर टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने मी बॉटलमध्ये बघा लाल कलर भरला आहे। तुम्हीही नक्की आपली सॉसची बॉटल असेल किंवा कुठली बॉटल त्याच्यात कलर भरून अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी तयार करू शकता आणि कलर भरू शकता। खास मला दाखवायचं होतं की चुटकीने न भरता आपण बॉटलनेही कलर भरू शकतो। इथंही आपल्याला थोडं थोडं गोल करून विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे। हे बघा मी सॉसची बॉटल 40 ते 50 रुपयाला आणली, नक्की ट्राय करा। इथून आपल्याला त्रिकोण आकार घ्यायचा आहे। खालचा जो डॉट आहे ना आणि मध्ये रेषा, क्रॉसमध्ये आपल्याला रेषा ओढून इथूनही आपल्याला क्रॉसमध्ये रेषा ओढायची आहे बघा। सेम त्या पद्धतीने इथंही आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे। रेषा अशा ओढून घ्यायच्या। खालचा आपला डॉट आहे ना त्याला असा आकार देऊन त्रिकोण आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे बघा। तुम्ही चुटकीनेही अशा पद्धतीने रेषा ओढू शकता, डिझाईन काढू शकता। कारण इझिली बघा तुम्हाला फेमिकॉलची बॉटल घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळून भरायची आहे आणि वरचा टोक कट करायचा आहे। त्यानेही खूप सुंदर रांगोळी गळते बघा। हे बघा असं चौकोन आखून घ्यायचं आहे। मी चौकोन आखून घेतलं आहे, थोडं डार्क केलं आहे आणि एका बोटाने बघा वरती ह्या बाजूला अशी डिझाईन काढते बघा। वरती घ्यायचं फक्त आणि ह्या बाजूला आणि आपल्याला थोडं थोडं एका बोटाने वरती सरकत जायची बघा, म्हणजे डिझाईन तयार होईल। नक्कीच ट्राय करा, खूपच सोपी आणि सुंदर आपली रांगोळी होते। बघू शकता तुम्ही, मध्ये आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे शुभ स्वस्तिकसाठी। खूप शुभ रांगोळी तुम्ही दिवाळीला, दसऱ्याला किंवा
धनतेरसलाही काढू शकशाल अशी सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला 4 डॉट असे पाडून घ्यायचे आहेत, मध्येही लाल कलरचे, आणि थोडं बोटाने गोल करून घ्यायचे आहे. अगदी सोपी मी रांगोळी दाखवली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. हे बघा, थोडं आपल्या बोटाने मध्ये सरकवायचं म्हणजे वेगळी डिझाईन तयार होते. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद आणि सर्वांना हॅपी दिवाळी. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.